जेव्हा जेव्हा असा एखादा मोठा कार्यक्रम यशस्वी होतो तर त्यातला जो की पर्सन आहे त्याला मी माझ्या हातातलं घड्याळ देत असतो. त्यामुळे साळुंकेला मी माझ्या हातातलं घड्याळ देतो. चंद्रकांत पाटलांनी आपल्या हातातलं घड्याळ काढलं. ते घड्याळ त्यांनी मंचावरच नाट्यकर्मीच्या मनगटावर स्वतःच्या हातांनी बांधलं. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी भर मंचावरून आपला हा सन्मान केला म्हणून नाट्यकर्मी आपल्या डोळ्यातले अश्रू लपवू शकले नाहीत. ही दृश्य प्रचंड बोलकी आणि भावनिक आहेत. ही दृश्य सोलापुरातली आहेत. सोलापूर येथे 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच संमेलनाच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार होणार होता. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा म्हणून नाट्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाहक विजयकुमार साळुंके यांनी गेले 2 ते 2.5 महिने मेहनत घेतली. त्यांच्याच मेहनतीला फळ मिळालं आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी मंचावरूनच काय केलं तुम्हीच पहा. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मंचावरच आपला इतका मोठा सन्मान केला म्हणून विजयकुमार साळुंकेंचे डोळे पाणावलेत. शाहू महाराजांची आठवण काढत चंद्रकांत पाटलांनी विजयकुमारांना स्वतःच्या हातातलं घड्याळ गिफ्ट केलं. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः ते घड्याळ विजयकुमारांच्या मनगटावर बांधून दिलं. यानंतर विजयकुमार यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली. मी विजयकुमार साळुंके, अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई कार्यकारी सदस्य आहे आणि सोलापूरला जे विभागीय 100वं संमेलन झालं त्याचा मी प्रमुख कार्यवाह आहे. खरं तर मला हे अपेक्षित नव्हतं, असं काही वाटलंही नाही की काय असं घडणार आहे म्हणून. आणि गेली 2.5 महिने या संमेलनाची तयारी चालू असताना त्याचं फलित जे आहे ते चांगलं व्यवस्थितपणे पार पाडल्याबद्दल मला एक वेगळा आनंद स्वतःलाही होता. परंतु ज्या वेळेला हा समारोपाचा हस्तांतरणाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला चंद्रकांत दादांनी माझा हात धरून माईकजवळ घेऊन गेले आणि ते म्हणाले की शाहू महाराजांनी एखादा कुस्तीगीर जर जिंकला तर स्वतः फेटा उडवत होते किंवा स्वतः हातातले कड त्यांना देत होते. मी काय शाहू महाराज नाही आहे, पण मला असं वाटतं की या सर्वांचं कॅप्टन, या टीमचं कॅप्टन जो यशस्वी झालेला आहे त्याला माझ्या हातातलं मी घड्याळ मी त्यांना भेट देणार आहे म्हणून त्यांनी मला हे घड्याळ भेट दिलं. माझ्या डोळ्यात अश्रू होते त्यावेळेला की काय घडलं काय नाही हे मला कळलं नाही क्षणभर. पण जे आपण आयुष्यभर जे नाटकासाठी करत आलो त्याचं हे फलित असावं, संमेलन हे कारण असावं. संमेलन यशस्वी करणं हे माझ्या एकट्याचं काम नव्हतं. सोलापुरातल्या 8 शाखा आणि त्यांचे सर्व जे कार्यकर्ते आहेत, आम्ही कार्यकारी मंडळ आहे, सर्व अध्यक्ष आहेत, यांचे आहे. पण मला थोडेसे श्रम जास्त करावे लागले, सर्वांची जुळणी करावी लागली, सर्व कार्यक्रमवाल्यांना बोलावं लागलं. ज्या पद्धतीने हे सगळं झालं, अहोरात्र दिवसातून एकाच दुसरा तास मी झोपत होतो किंवा रात्री तर झोपच नाही. अशा पद्धतीने कामकाज करताना माझ्या सर्व सहकार्याने ज्या पद्धतीने मला मदत केलं, हे जे घड्याळ दादाने मला दिलेलं आहे हे घड्याळ माझा एकट्यासाठी नाही तर आमच्या सर्व टीमसाठी ही शाबासकी आहे असं मी स्वतः समजतो. विजयकुमारांनी मेहनत घेतली, कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. याचा आनंद चंद्रकांत पाटलांना झाला आणि त्यांनी आपल्या हातातलं घड्याळ थेट विजयकुमारांच्या मनगटावर बांधलं. चंद्रकांत पाटलांच्या याच कृतीमुळे आता अनेकांची मने जिंकली आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.